नमस्कार मंडळी, तर आज आपण बघणार आहोत झटपट असे रवा आप्पे, ज्याच्यासाठी तांदूळ किंवा डाळ भिजत घालण्याची गरज नाही आणि अगदी 15 मिनिटांमध्ये हे आप्पे बनतात। तर इथे बघू शकता मी रवा आप्पे बनवून घेतलेले आहेत। अगदी आतपर्यंत इतका छान मऊ कापसासारखा बनतो आणि चवीलाही उत्तम लागतो। तर त्यासाठी मी इथे एका वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे। आता मी इथे एक मीडियम साईजची वाटी घेतलेली आहे। या वाटीने 2 वाटी रवा आपल्याला इथे घ्यायचा आहे। रवा बारीक वापरायचा आहे। त्याच वाटीने एकदम घट्टसर असं दही मी 1 वाटी घेतलेला आहे। तुमच्याकडे थोडं पातळ दही असेल तर पाण्याची कन्सिस्टन्सी कमी करू शकता। आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला हे पूर्ण मिक्सचर व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे। या पद्धतीने रव्याचं टेक्स्चर असायला हवं। आता हे मिक्सचर आपल्याला 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून रवा छान फुगून येईल। तर रवा आपला छान फुगेपर्यंत आपल्याला इथे आलं, लसूण आणि मिरची यांची बारीक चटणी बनवून घ्यायची आहे। त्याचबरोबर तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये ॲड करायचं आहे। मी इथे कांदा, टोमॅटो, किसलेला गाजर, चवीसाठी मीठ आणि अर्धा चम्मच जिरे यामध्ये टाकून हे मिश्रण परत एकदा मस्त एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये शेवटच्या स्टेजला आपल्याला पाव चमचा खायचा सोडा टाकून परत हे मिश्रण 5 मिनिटं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता मी इथे गॅसवरती आप्पे पात्र गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। आता आप्पे पात्रामध्ये अगदी कमी तेल चमच्याने सोडून घ्यायचं आहे व त्यामध्ये आपल्याला रव्याचं जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते एका लहान चमच्याने या पद्धतीने तव्यामध्ये सोडून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता मी याच पद्धतीने सर्व आप्पे भाजण्यासाठी ठेवून दिलेले आहेत। आता ही प्रोसेस करताना आधी कढईने आप्पे घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर लास्टला आपल्याला सेंटरला आप्पे घालायचं आहे, जेणेकरून ते जळणार नाहीत व 2 मिनटं आपण याला चांगलं झाकून ठेवू। 2 मिनटानंतर इथे बघू शकता आप्पे वरून सुद्धा चांगले वाफले गेलेले आहेत। आता एका टोकदार चम्मचने किंवा चाकूने तुम्ही या पद्धतीने पलटवून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजूसुद्धा छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। आता आपल्या आप्पे दोन्ही साईडने छान भाजले गेलेले आहे। आता आप्पे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर अशाच पद्धतीने मस्त झटपट आणि अगदी 15 मिनिटात होणारे आप्पे इथे तयार झालेले आहे, जे तुम्ही मुलांना टिफिनसाठी किंवा गडबडीच्या वेळेला नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता। गरम गरम चहासोबत तर हे आप्पे खूप अप्रतिम लागतात। तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।